टॅली कन्व्हर्जन. ॲक्मे इनसाइटमधून अकाउंटिंगचा डेटा टॅलीमध्ये कन्व्हर्ट करता येतो. यासाठी टॅलीचे व्हर्जन हे 9.0च्या पुढील असावे लागते. टॅली कन्व्हर्जनसाठी 2 गोष्टी कराव्या लागतात. एक म्हणजे ॲक्मे इनसाइटमधून डेटा एक्सपोर्ट करणे आणि दुसरी म्हणजे ॲक्मे इनसाइटमधून एक्सपोर्ट केलेला डेटा टॅलीमध्ये इम्पोर्ट करणे. ॲक्मे इनसाइटमधून डेटा एक्सपोर्ट करणे. ॲक्मे इनसाइटमधून डेटा टॅलीला एक्सपोर्ट करण्यासाठी मेनू बारवरील अकाउंटिंग मेनूवर क्लिक करा. यानंतर ॲडव्हान्स अकाउंटिंग या मेनूवर क्लिक करा. यानंतर एक्सपोर्ट टू टॅली हा मेनू सिलेक्ट करा किंवा सर्च बॉक्समध्ये 380 नंबर टाईप करा. टॅली एक्सपोर्ट विंडो ओपन होईल. यामध्ये प्रथम F2 की प्रेस करून करंट सेटिंगमधील दोन्ही सेटिंग्जसाठी येस हा पर्याय सिलेक्ट करा. जर तुम्हाला टॅलीमध्ये अकाउंट्सचे बिल टू बिल रेफरन्सेस किंवा व्हॅट इन्फॉर्मेशन पाठवायची नसेल तर तुम्ही संबंधित सेटिंगसाठी नो हा पर्याय सिलेक्ट करू शकता. यानंतर सेट टॅली फोल्डर यामधून फाईल्स एक्सपोर्ट करण्यासाठीचा पाथ सेट करा. सेट टॅली फोल्डरमध्ये सेट केलेल्या पाथवर XML फाईल्स सेव्ह झालेल्या असतात. यानंतर कॉपी ग्रुप्स ऑटोमॅटिकली फ्रॉम BS ग्रुप हा अपडेट रन करा. हा अपडेट रन केल्यामुळे सन्ड्री क्रेडिटर्स, सन्ड्री डेटर्स, करंट ॲसेट, फिक्स्ड ॲसेट्स, एक्सपेन्सेस, ड्युटीज अँड टॅक्सेस या ग्रुपमधील सर्व अकाउंट्सना ॲक्मेमधील BS ग्रुपप्रमाणे टॅली अकाउंट ग्रुप आपोआप सेट होईल. डेटा टॅलीला एक्सपोर्ट करण्यापूर्वी सर्व अकाउंट्सना टॅली अकाउंटिंग ग्रुप सेट असणे गरजेचे आहे. यानंतर एक्सपोर्ट ग्रुप्स, अकाउंट्स, ट्रान्झॅक्शन्स हा पर्याय सिलेक्ट करून एंटर की प्रेस करा. डेट रेंज विंडो येईल. ज्या डेट रेंजमधील डेटा टॅलीला कन्व्हर्ट करायचा आहे ती डेट रेंज टाईप करून ओके बटन क्लिक करा. एक्सपोर्ट प्रोसेस सुरू होईल. जर तुम्ही सर्व अकाउंट्सना टॅली अकाउंट ग्रुप सेट केले नसतील तर सेट ग्रुप्स हा मेसेज येईल. येस बटनला क्लिक केल्यानंतर सिलेक्टिव्ह मास्टर एंट्री ही विंडो ओपन होईल. ज्या अकाउंट्सना टॅली अकाउंट ग्रुप सेट केलेले नाहीत असे सर्व अकाउंट्स यामध्ये दिसतील. यामधील सर्व अकाउंट्सना टॅली अकाउंट ग्रुप सेट करणे गरजेचे आहे. ग्रुप सेट करण्यासाठी संबंधित अकाउंट सिलेक्ट करून एंटर की प्रेस करा. ग्रुपच्या यादीमधून हवा तो ग्रुप सिलेक्ट करा आणि एंटर की प्रेस करा. अशा प्रकारे सर्व अकाउंट्सना ग्रुप सेट केल्यानंतर एक्झिट बटन क्लिक करा. जर सॉफ्टवेअरमध्ये काही इनकम्प्लीट व्हाउचर्स असतील तर देअर आर सम इनकम्प्लीट व्हाउचर्स असा मेसेज येईल. ओके बटन क्लिक केल्यानंतर रिपोर्ट प्रिव्ह्यू विंडो ओपन होईल. यामध्ये इनकम्प्लीट म्हणजेच ज्या डॉक्युमेंट्सना अकाउंटिंग इफेक्ट गेलेला नाही अशी सर्व डॉक्युमेंट्स दिसतील. या डॉक्युमेंट्सना योग्य तो अकाउंटिंग इफेक्ट असणे गरजेचे आहे. यानंतर ट्रान्झॅक्शन एक्सपोर्टेड सक्सेसफुली हा मेसेज येईल. ओके बटन क्लिक करा. ओके केल्यानंतर सिलेक्ट डेस्टिनेशन फोल्डर टू कॉपी ही विंडो येईल. एक्सपोर्ट झालेल्या फाईल्स सेव्ह करण्यासाठी या ठिकाणी पाथ सिलेक्ट करा. बाय डिफॉल्ट सेट टॅली फोल्डरमध्ये सेट केलेला पाथ या ठिकाणी आपोआप येईल. ओके बटन क्लिक करा. फाईल्स कॉपीड सक्सेसफुली हा मेसेज येईल. ओके बटन क्लिक करा. यानंतर आणखी एक मेसेज येईल. यामध्ये टोटल एक्सपोर्ट झालेले ग्रुप्स, अकाउंट्स आणि ट्रान्झॅक्शन्स यांची संख्या दिसेल. एक्सपोर्ट ग्रुप्स, अकाउंट, ट्रान्झॅक्शन ही प्रोसेस रन केल्यानंतर ग्रुप अकाउंट ट्रान्झॅक्शन .xml या नावाची फाईल तयार होते. या प्रोसेसमधून फक्त अकाउंट्स ग्रुप्स, अकाउंट नेम आणि ट्रान्झॅक्शन्स
जसे की सेल्स, परचेस, रिसीट, पेमेंट इत्यादी टॅलीला एक्सपोर्ट होतात. अकाउंट्सचे ओपनिंग बॅलन्सेस एक्सपोर्ट होत नाहीत. अकाउंट्सचे ओपनिंग बॅलन्स एक्सपोर्ट करण्यासाठी एक्सपोर्ट अकाउंट्स विथ ओपनिंग बॅलन्सेस हा पर्याय सिलेक्ट करून एंटर की प्रेस करा. पाथ सिलेक्ट करून ओके बटनाला क्लिक करा. फाईल कॉपीड सक्सेसफुली मेसेज येईल. ओके बटन क्लिक करा. आणखी एक मेसेज येईल. यामध्ये टोटल एक्सपोर्ट झालेल्या अकाउंट्सची संख्या दिसेल आणि फाईलचा पाथ दिसेल. या प्रोसेसमधून अकाउंट मास्टरमध्ये असणारे सर्व अकाउंट्स एक्सपोर्ट होतील. त्याचबरोबर त्यांचा ओपनिंग बॅलन्स यामधून एक्सपोर्ट होईल. ही प्रोसेस रन केल्यानंतर account.xml नावाची फाईल तयार होईल. अशा प्रकारे पहिल्या 4 ऑप्शन्समधून तुम्ही फाईल एक्सपोर्ट करू शकता. याशिवाय टॅली एक्सपोर्ट विंडोमध्ये आणखी काही ऑप्शन आहेत. ते आपण थोडक्यात पाहूया. एक्सपोर्ट अकाउंट्स विदाउट ओपनिंग बॅलन्सेस. यामधून फक्त अकाउंट नेम्स एक्सपोर्ट होतात. त्यांचे ओपनिंग बॅलन्सेस एक्सपोर्ट होत नाहीत. जर तुम्हाला टॅलीमध्ये अकाउंटचे ओपनिंग बॅलन्सेस घ्यायचे नसतील तर तुम्ही एक्सपोर्ट अकाउंट्स विथ ओपनिंग बॅलन्स याऐवजी एक्सपोर्ट अकाउंट्स विदाउट ओपनिंग बॅलन्सेस हा पर्याय सिलेक्ट करू शकता. ओन्ली एक्सपोर्ट ग्रुप्स. यामधून फक्त ग्रुप्स एक्सपोर्ट करता येतात. एक्सपोर्ट ट्रान्झॅक्शन्स फॉर सिलेक्टेड डॉक्युमेंट टाईप. यामधून फक्त विशिष्ट डॉक्युमेंटचेच ट्रान्झॅक्शन्स एक्सपोर्ट करता येतात. शो प्रोसेस लॉग. यामधून एक्सपोर्ट केलेल्या फाईलचा लॉग पाहता येतो. चेक ट्रायल बॅलन्स. यामधून ट्रायल बॅलन्स पाहता येतो. टॅलीमध्ये डेटा इम्पोर्ट केल्यानंतर टॅलीमधील ट्रायल बॅलन्सची टोटल आणि ॲक्मे इनसाइटमधील ट्रायल बॅलन्सची टोटल एकसारखी आहे का ते यामधून चेक करता येते. अशा प्रकारे पहिले 4 ऑप्शन सिलेक्ट करून तुम्ही डेटा एक्सपोर्ट करू शकता. डेटा एक्सपोर्ट केल्यानंतर तो टॅलीमध्ये इम्पोर्ट करावा लागतो. डेटा टॅलीमध्ये इम्पोर्ट करण्यासाठी टॅलीचे ऑथोराइज्ड व्हर्जन असणे गरजेचे आहे. एज्युकेशनल किंवा पायरेटेड व्हर्जन असल्यास डेटा टॅलीमध्ये व्यवस्थित इम्पोर्ट होणार नाही. सेट टॅली फोल्डरमध्ये सेट केलेल्या पाथवर XML फाईल्स सेव्ह झालेल्या असतात. या फाईल्स तुम्ही चार्टर्ड अकाउंटंट्सना देऊ शकता. या फाईल्स टॅलीमध्ये इम्पोर्ट करण्यासाठी पुढील व्हिडिओ पहा. टॅलीमध्ये डेटा इम्पोर्ट करणे. ॲक्मे इनसाइटमधून एक्सपोर्ट केलेला डेटा टॅलीमध्ये इम्पोर्ट करण्यासाठी प्रथम टॅली सॉफ्टवेअर ओपन करा. टॅलीमध्ये एक नवीन कंपनी क्रिएट करा. नवीन कंपनी क्रिएट करण्यासाठी क्रिएट कंपनी हा पर्याय सिलेक्ट करून एंटर की प्रेस करा. कंपनी क्रिएशन विंडो ओपन होईल. यामधील सर्व माहिती भरून घ्या. नेमच्या समोर कंपनी नेम टाईप करा. स्टॅट्युटरी कंप्लायन्स फॉर यामध्ये कंट्री नेम सिलेक्ट करा आणि एंटर की प्रेस करा. स्टेटच्या समोर स्टेट सिलेक्ट करून एंटर की प्रेस करा. टाईप ऑफ कंपनी यामध्ये अकाउंट्स ओनली हा पर्याय सिलेक्ट करून एंटर की प्रेस करा. फायनान्शियल इयर फ्रॉम आणि बुक्स बिगिनिंग फ्रॉम यामध्ये फायनान्शियल इयरची सुरुवातीची तारीख टाईप करा. ॲक्सेप्ट मेसेज येईपर्यंत एंटर की प्रेस करा. अशा प्रकारे कंपनी क्रिएट करताना कंपनी नेम, टाईप ऑफ कंपनी आणि फायनान्शियल इयर स्टार्टिंग डेट या 3 गोष्टी काळजीपूर्वक भरून घ्या आणि एंटर की प्रेस करा. एंटर केल्यानंतर टॅलीमध्ये नवीन कंपनी क्रिएट होईल. आता आपण नवीन तयार केलेल्या कंपनीमध्ये डेटा इम्पोर्ट करूया. डेटा इम्पोर्ट करण्यासाठी F1 की प्रेस करा. कंपनी सिलेक्ट करा आणि एंटर की प्रेस करा. महत्त्वाची सूचना: टॅलीमध्ये डेटा इम्पोर्ट करण्यापूर्वी योग्य ती म्हणजेच इम्पोर्ट करण्यापूर्वी काहीही डेटा नसणारी कंपनी काळजीपूर्वक सिलेक्ट करा. चुकून दुसरीच कंपनी सिलेक्ट केल्यास त्यामधील पूर्वीचा डेटा अपडेट होऊ शकतो. यानंतर इम्पोर्ट ऑफ डेटा
हा पर्याय सिलेक्ट करून एंटर की प्रेस करा. ॲक्मे इन्साइटमधून डेटा एक्सपोर्ट केल्यानंतर सिलेक्ट केलेल्या पाथवर account.xml आणि ग्रुप अकाउंट transaction.xml या XML फाईल्स तयार झालेल्या दिसतील. या दोन फाईल्स टॅलीमध्ये इम्पोर्ट कराव्या लागतात. account.xml ही फाईल इम्पोर्ट करण्यासाठी टॅलीमध्ये मास्टर हा पर्याय सिलेक्ट करून एंटर की प्रेस करा. इम्पोर्ट फाईल नेमच्या समोर account.xml फाईलचा पाथ आणि फाईलचे नाव टाईप करा आणि एंटर की प्रेस करा. ट्रीटमेंट ऑफ एंट्रीज ऑलरेडी एक्झिस्टिंग यामध्ये इग्नोर डुप्लिकेट्स हा पर्याय सिलेक्ट करा आणि एंटर की प्रेस करा. डेटा इम्पोर्टची प्रोसेस सुरू होईल. प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर व्हाउचर्स इम्पोर्ट करून घ्या. यासाठी इम्पोर्ट ऑफ डेटामध्ये व्हाउचर्स हा पर्याय सिलेक्ट करा आणि एंटर की प्रेस करा. इम्पोर्ट फाईल नेमच्या समोर ग्रुप अकाउंट transactions.xml या फाईलचा पाथ आणि फाईलचे नाव टाईप करा आणि एंटर की प्रेस करा. व्हाउचर्स इम्पोर्टची प्रोसेस सुरू होईल. प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर डेटा व्यवस्थित इम्पोर्ट झालेला आहे का ते चेक करा. यासाठी टॅलीमधील ट्रायल बॅलन्स ओपन करा. टॅलीमध्ये ट्रायल बॅलन्स पाहण्यासाठी गेटवे ऑफ टॅली या विंडोमध्ये डिस्प्ले हा पर्याय सिलेक्ट करून एंटर की प्रेस करा. डिस्प्ले मेनूमध्ये ट्रायल बॅलन्स सिलेक्ट करून एंटर की प्रेस करा. ट्रायल बॅलन्स ओपन होईल. यानंतर ॲक्मे इन्साइटमधील ट्रायल बॅलन्स ओपन करा. यासाठी टॅली एक्सपोर्ट विंडोमध्ये चेक ट्रायल बॅलन्स हा पर्याय सिलेक्ट करून एंटर की प्रेस करा. आता ॲक्मे इन्साइटमधील ट्रायल बॅलन्समधील क्लोजिंगची टोटल डेबिट आणि टोटल क्रेडिट अमाऊंट आणि टॅलीमधील टोटल डेबिट आणि टोटल क्रेडिट अमाऊंट ही एकसारखी आहे का ते तपासून पहा.